हॅलो एव्हरीवन, जय भवानी, जय शिवशक्ती. वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण कुठे जातो आज आपण जातो सासवड घाटात, सॉरी आय मीन टू से दिवे घाटात. तिथे आहे माऊलींची सुंदरशी अशी मूर्ती आणि आज मी जाते माझ्या पांडुरंगाला बघायला. तर तुम्ही पण सगळे चला. माझ्यासोबत आहे श्रावणी. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही हिला पाहिली असेल माझ्यासोबत. आज ही पूर्ण फुल ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे आणि मला खूप हिने हेल्प केली आजच्या ब्लॉगसाठी. काहीतरी बोलती आहे बट आमच्या दोघींच्या फेसवरती, माझ्या तर फेसवरती मास्क आहे, तिच्या फेसवरती स्कार्फ. खूप सुंदरसा मेकअप करतो ना आम्ही, तो मेकअप खराब होऊ नये म्हणून त्याची तयारी. आणि हे आहे घाटाची सुरुवात होती आहे, ते मी शूट केलं आहे. खूप सुंदर असं वेदर नाही झालं आहे बिकॉज आम्हाला वाटलं होतं आज पाऊस येईल, पण नेहमीसारखं पावसाने केला आहे पोपट. पाऊस कुठेच नाही आहे. वाटलं होतं की थोडा पाऊस असेल तर एक वेगळा कंटेंट मिळेल, पण नाही, आज पाऊस तर आमच्या नशिबात नाही आहे. पण तरीसुद्धा आवडलं, कारण या क्लायमेटमध्ये गाडी चालवायला थोडी मला मजा आली. आणि ऑलरेडी मी घातली होती नऊवारी साडीमध्ये फुल मेकअप करून, ज्वेलरी घालून आणि गाडी चालवती आहे. त्याच्यावरून घेतलं आहे जॅकेट. पूर्णतः मी कार्टून दिसते रोडवरती असं मला वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून सांगा. हे आहे घाटाचं स्टार्टिंग कॅप्चर केलं आहे आणि श्रावणी फुल आली आहे जोशमध्ये. सी काहीतरी चालू आहे. ॲक्च्युली मी ओरिजिनल ऑडिओ यूज नाही करत बिकॉज ऑफ, तुम्ही पहा की खूप साऱ्या गाड्यांचा आवाज, हवेचा आवाज याने व्हिडिओ डिस्टर्ब होतो. त्यामुळे मी ऑडिओ तो जास्त घेत नाही आहे. आय होप की तुम्ही ही गोष्ट समजू शकाल. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या सगळ्याच ब्लॉगला किंवा शॉर्टला खूप भरभरून प्रेम दिलं आहे. यापुढेही देत राहा आणि मनापासून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. घाटाला आपण सुरुवात केलेली आहे आणि वरती आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत. खूप सुंदर असं घाट झाला आहे. आता पावसाचं वातावरण आहे. जस्ट आत्ता पालखी पण येऊन गेलेली आहे आणि पालखी येऊन गेल्यानंतर ना इकडे सगळीकडे एक सुंदरशी हिरवळ होते, कारण पाऊस त्यानंतर पुण्यात पडायला सुरुवात होतं ज्यावेळेस पालखी निघून जाते पुण्यातून. त्यावेळेस त्याआधी शक्यतो पाऊस जास्त पडत नाही पुण्यात असं मला वाटतं, आत्तापर्यंतचं माझं गणित समजा. घाट आमचा पहा आज थोडा रखरखलेला आहे, कडक ऊन आहे. सिरियसली ह्या कडक उन्हामध्ये माझा मेकअप, माझा अवतार पूर्णतः बघा विचित्र वाटतोय. आय डोंट थिंक सो एवढा पण विचित्र आहे. खूप ऊन लागतं आहे त्यामुळे गॉगल घातला आहे. व्हिडिओमध्ये ते एवढं वाटत नाही आहे बट रिअलमध्ये खूप जास्त कडक ऊन होतं. आता आम्ही जातो आहे वरती. फायनली मी माऊलींना बघितलेलं आहे. वाव, व्हॉट अ फिलिंग. माऊलींचं रूप मी बाहेरून अनेकदा पाहिलं होतं, व्हिडिओजमध्ये पण पाहिलं होतं, पण असं कधी समोर जाऊन कधीच मी अनुभव घेतला नव्हता. प्लीज तुम्ही पण कमेंट करून सांगा की याआधी इथे कोणी व्हिजिट केलं आहे का. माझं तर हा फर्स्ट टाईमच आहे. आणि जय जय राम कृष्ण हरी. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. खरंच मन शांत झालं बघून. आज मी माऊलींना मानवंदना दिली आहे. आय होप की माऊलींना ही मानवंदना आवडेल. आणि तुम्हाला कशी वाटली ही मानवंदना ते पण मला सांगा. जर पाहिली नसेल ही शॉर्ट तर प्लीज तुम्ही चॅनलवरती जा. शॉर्ट सेक्शनमध्ये तुम्हाला ही शॉर्ट बघायला मिळेल. आणि साडीमुळं आणि एकदा हवा एवढी येते की काहीच होत नाही माझ्याने. साडी आणि पब्लिक हे ऑडियन्स सगळे ना सी गाईज, स्ट्रगल इज रिअल. तर हे होतं रिअल बिहाइंड द सीन. की बघायला खूप सोपं असतं, अज्युम करायला तर त्याहून सोपं असतं, बट रिॲलिटी काहीतरी वेगळीच असते. पण शूट खूप छान झालं आणि श्रावणी कंप्लेंट करते आहे कंटिन्युअस्ड. तिचं शूट माझ्यापेक्षा छान झालं असं मला वाटतं आहे. तिच्या खूप छान रील झाल्या बिकॉज ऑफ त्या मी स्वतः शूट केल्या होत्या. आणि अशा पद्धतीने माऊलींना नमस्कार करून आम्ही जातो आहे. लवकरच आम्ही पुन्हा येऊ इथे. आणि जर तुम्हाला इकडे अजून काही बघायचं असेल तर मला प्लीज कमेंट करा. आणि हे पहा,
त्याआधीची कंप्लेंट्स तुम्ही ऐकली असेलच. आणि फायनली आता मी सगळ्यांना इथून बाय करते आहे, माऊलींनासुद्धा. आणि माझा माऊली स्पेशल तुम्हाला आवडेल आय होप शॉर्ट्स. आणि हे पहा, इथे महाराजांची पालखी विसावते. आपण सासवडला आता निघालेलो आहोत. आम्ही इथेच जोगेश्वरी मिसळ आहे, आता ती मिसळ खाणार आहे. पण त्याआधी हे काही स्पॉट आहेत तिथे मी तुम्हाला दाखवले. अस्मिता मिसळ सोबतच जोगेश्वरी मिसळ आहेत. सो आम्ही जातो आहे आता जोगेश्वरीला, कारण अतिशय भूक लागली आहे डान्स करून, गाडी चालवून, कारण खूप लांब आहे हे माझ्यापासून. तर आता मी पोटभर खाणार आहे मिसळ आणि छानसा चहा, आणि तो पिऊन मग आम्ही जाणार आहोत घरी. तर आत्तापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते प्लीज कळवा. आणि आमच्यासोबत मिसळ खायला सगळ्यांनी या. मिसळ खरंच अतिशय सुंदर होती. आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथेच संपतो. धन्यवाद आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमासाठी. असंच प्रेम राहू द्या आणि मला मोटिवेट करत राहा कमेंट करून नेक्स्ट ब्लॉगसाठी. धन्यवाद आणि जय शिवराय.